बुक होईल का नाही किंवा मला जाणं होईल का नाही ह्याच्या विचारांनी माझं हे होत होतं. हा, योग तर येऊ शकतो पण बोलवणं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. त्याच्या इच्छेशिवाय आपण जाऊ शकत. लास्ट टाइम पण आम्ही 2-2.5 वर्षापासून स्वप्न आहे. नवग्रहों में से मंगल ग्रह का जन्म स्थान है. जिस प्रकार जाणं होतं, रेल्वेचा प्रवास होता आणि मग अचानक असं झालं की रेल्वेची तिकीट काही बुक झाली नाहीत आणि हे गाईज, वेलकम बॅक. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या हाऊस ऑफ चंदेलेज मध्ये. खूप दिवस झाले आपला ब्लॉग येत नाहीये, साधारण महिना होऊन गेला आता. तर सगळ्यात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज ब्लॉग काढायचं कारण असं आहे की आमचं म्हणजे माझं तर 2-2.5 वर्षापासून स्वप्न आणि माझ्या तसे तर उपवास नाही म्हणलं तर 4 वर्ष झाले, 4-5 वर्ष झाले उपवास चालू आहे माझे. आणि आता फायनली मला तो योग आलेला आहे. येस, आपण म्हणतो ना की योग आल्याशिवाय गोष्टी होत नाहीत. तर योग म्हणजे असं आहे की जोपर्यंत बोलवणार, योग तर येऊ शकतो पण बोलवणं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. त्याच्या इच्छेशिवाय आपण जाऊ शकत. लास्ट टाइम पण आम्ही ऍक्च्युअली जानेवारी मध्ये जाणार होतो 1-2 तारखेला, पण आमचा ऐन टायमिंगला नाही झालाय. आणि आता इतका आनंद झालाय की खरंच काही सुचत नाहीये. सगळ्या भावना अशा सांगता मिक्स झाल्या, असं खूप छान वाटतंय. आणि आम्ही फायनली चाललेलो आहोत महाकाललाच, म्हणजे उज्जैनला. येस, सो कसा आपला प्रवास होतोय तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच दर्शन घ्या. आणि येस, अजून चला पुढे भेटू. आणि चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाकाल. जय महाकाल. निघालोय. कसं वाटतं? आमची गाडी आहे 5ची आणि आता 4 वाजलेले आहेत. सो आम्ही निघतोय. खूप छान वाटतंय. मला खरंच नाही वाटत आहे, एवढं भारी वाटतंय की खरंच नाही वाटत आहे. हा ना, मला पण ते झालं की एवढं आता इतकं दिवस बुक होईल का नाही किंवा मला जाणं होईल का नाही ह्याच्या विचारांनी माझं हे होत होतं. पण अचानक काय झालं की आता नेमकं आली 2 दिवसावर शिवरात्र आणि माझा योग शिवरात्रीच्या वेळेस होता, म्हणून माझे बाकीच्या कारणामुळे माझं कॅन्सल होत होतं. पुढे जात होतं. त्यामुळं मला त्या गोष्टीचा आनंदही तेवढाच आहे की मेन महाशिवरात्रीच्या वेळेस मी महाकालच्या दरबारात असेल, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे अजून. हा म्हणजे मला शब्द सुचत नाहीये की त्या गोष्टीवर मी काय एक्सप्लेनेशन देऊ. सो ठीक आहे, पण बघू, भेटू आपण. A few moments later. काल काय झालं होतं, निघालोय आम्ही उज्जैनला, परंतु कालपर्यंत असं होतं, काल एक लग्न होतं आणि त्या लग्नाच्या गडबडीमध्ये बुकिंग झालंय की नाही तिकडे आमचं लक्ष नव्हतं. आणि शेवटपर्यंत असं होतं की आम्ही रेल्वेने जाणार होतो, रेल्वेचा प्रवास होता. आणि मग अचानक असं झालं की रेल्वेची तिकीट काही बुक झाली नाहीत आणि जो आमचा मित्र करणार होता तो बिचारा लग्नात होता, त्यामुळे तो विसरून गेला. कशाचं विचारलं नाही, मी पैसे पाठवले त्याला, पैसे पाठवलेले, बुक झालेच नाहीये. ऐन टायमिंगला तत्काळ मारलं होतं पण ते बुक झाले नाही, ते पैसे अडकून बसले. एवढ्या उत्साहात एवढी तयारी केली होती. पण आमचं हे होतं की जायचं तर आहे, आम्हाला काही उद्या जायचं तर आहे. काही उद्या ही परीक्षा समजू आपण, पण जायचंय, जे मिळेल तरी जायचंय. सो हा म्हटलं की चलो आपण बसने होतोय का बघू. बसने बुक केलं, म्हणलं जाऊ दे, काही करून निघायचं म्हणजे निघायचं. A few moments later. आता वाजलेले आहेत 10:30 पावणे 11 आणि आता आमचा हॉल्ट झालेला आहे. फर्स्ट हॉल्ट झाला. फर्स्ट म्हणजे पहिलं आल्या निघाल्या 5ला निघालो होतो आम्ही आणि आता 10:30ला गाडी थांबवली आहे. सो सारखा खायला वगैरे आम्ही मागवून घेऊया आणि पुढे भेटू. अजून 550 किलोमीटर जायचे. आता तर आम्ही 750 होतो, 200 किलोमीटर आलो, 550 किलोमीटर जायचं. सो स्टे ट्यून. The next day. येस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही आता पोचलेलो आहोत इंदोरमध्ये. तर बघतोय आम्ही, तुम्हाला पण मी दाखवलं म्हणजे की इंदोर खरंच खूप क्लीन, जसं म्हणतात की ऐकलं होतं असं की इंदोर खूप स्वच्छ आहे आणि खरंच आहे ते. बघतोय आम्ही आता, खूप छान वाटतंय, खूप स्वच्छ आहे. सो तुम्हालाही दाखवते. सो गाईज आता निघालोय. बॅकग्राऊंड म्युझिक ऑटोमॅटिक चालू झाली. किती वाजलेत? 11:30 झालेत. 12 वाजले. हे वर्ण बघ कसं दिसतंय. सो फायनली आम्ही रूम घेतली, मस्त फ्रेश वगैरे झालं, आंघोळ झाली आहे आणि आता दर्शनाला करणार आहे आम्ही सुरुवात. श्रीकृष्ण सुधा महावीर विद्यास्थळ.
ये क्या वैसा पूरे विश्व का एक ही मंदिर है। नवग्रहों में से मंगल ग्रह का जन्म स्थान है। जिस प्रकार से महाराष्ट्र के शनि शिंगणापुर में शनि ग्रह विराजमान है, हाँ उज्जैन नगरी अवंतिका खंड में मंगल ग्रह का जन्म हुआ है इस प्रकार से शिव रूप में। ये शिव के रूप में मंगल ग्रह मंगलनाथ है और इनके नीचे इस प्रकार से भेड़ की सवारी है। भेड़ पर होने का एक कारण वर्षीय रहता है कि मंगल ग्रह को 2 राशियां सौंपी गई है, मेष और वृश्चिक राशि के स्वामी नवग्रहों के सेनापति। मंदिर जो बना हुआ है मंगलनाथ पूरे पृथ्वी के नाभि के सेंटर पर यानी कि कर्क रेखा पे मंदिर विराजमान है। कर्क रेखा ट्रॉपिक ऑफ कैंसर इसी मंदिर से होकर गुजरती है। यहाँ से गई है महाकाल, महाकाल से होती हुई सोमनाथ जो गुजरात में स्थित है। शनि महाराज को काली चिट चढ़ाते, काला तिल, तेल, लोहा, काला कपड़ा। उसी प्रकार से मंगल ग्रह की जन्म स्थली है, इनको लाल चीजों का दान होता है अपनी घर की सुख शांति मंगल कार्य के लिए। आने वाले समय में जीवन कार्य में मंगल की बाधा, मंगल का दोष कभी ना आए, सर्व कार्य मंगल में बना रहे। मंगल को दान में होता है इन्हीं का रत्न, मूंगा, नारियल, सारे पुष्प, गेहूं, मसूल, लाल कपड़ा चढ़ाओ। जब अपना नाम गोत्र नहीं पता हो सरनेम बोल के चढ़ाना। दोनों माला, यंत्र, पुस्तक, फोटो, प्रसाद 6 चीजें मिल जाएगी, 5 चीजें चढ़ जाएगी। पेमेंट आने के बाद देना है। 251 का पूरा फैमिली प्रसाद है। मंदिर समिति का रेट है, पेमेंट आने के बाद देना है। 6 चीजें मिल जाएगी आने के बाद। आगे जा